यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून सोलापुरात आलेल्या वाघाने आपली दहशत निर्माण केली आहे। या वाघाने फक्त सोलापूरच नाही तर धाराशिव जिल्ह्यात देखील धुमाकूळ घातला आहे। मागील 2 महिन्यांपासून हा वाघ वन विभागाला सापडलेला नाही। आता हा वाघ धाराशिवच्या एका गावात दिसल्याच्या चर्चा आहेत। पट्टेरी वाघाने जवळपास 50 पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे। तो सरासरी 2 दिवसाआड पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांची शिकार करत आहे। या वाघाला पकडण्यासाठी पुण्याची रेस्क्यू टीम तसेच वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मार्गावर आहेत। यासाठी त्यांनी सापळा तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे मोहीम राबवली आहे, पण वाघ अद्याप त्यांना सापडलेला नाही। आता हा वाघ उमरगा तालुक्यातील जकेकूर आणि जकेकूरवाडी परिसरात आढळल्याच्या चर्चा आहेत। या चर्चेमुळे या गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे। बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास सोलापूरहून येणाऱ्या काही प्रवाशांना जकेकूरवाडी पाटीजवळ रस्ता ओलांडून जाणारा एक मोठा प्राणी दिसल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर तो वाघ असल्याचं बोललं गेलं। सोशल मीडियावर याच्या पोस्ट व्हायरल झाल्या। यामुळे जकेकूरवाडी, बससूर आणि यावेळी या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, पण वन विभागानं तपासणी केली असता तिथे ठसे मिळाले नसल्याचं सांगितलं आहे।